नमस्कार मैत्रिणींनो, आपण आता ही आहे ओली हळद, आलं, लिंबू. तर आपण आज करणार आहोत ओल्या हळदीचं लोणचं. आणि याच्यावरची मी पूर्ण साल काढून घेऊन हे केलेलं आहे. सर्व साल काढलेली आहे पहा. जितकी निघेल तेवढे काढण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच आल्याचे सुद्धा साल काढून घेतलेली आहे. आणि आपण ओली हळद खाल्ली पाहिजे. आयुर्वेदिकरित्या आपल्याला याचं महत्त्व खूप आहे. आणि याचं लोणचं हे खूप हळद धुवून पुसून कोरडी करून साल काढून घेतलेली आहे. आणि आता आपण याला किसून घेणार आहोत, किंवा तुम्ही बारीक बारीक लांब स्लाईससुद्धा करू शकता. जुलियन्स प्रत्येकाला आवडेल तसं आपण ह्याचे आकार किंवा साईज ठरवू शकतो. तर मी किसून करणार आहे ही. तर करूया आपण किसायची सुरुवात. आता मी ही साल काढलेली हळद इथे किसून घेत आहे. जितकं लांब किसता येईल तेवढं चांगलं. छान असे दोऱ्यासारखं छान असतं आणि आपल्याला छान वाटतं ते. म्हणजे जास्त चुरा पण होत नाही. आणि लांब धरून कापा, म्हणजे असे लांब लांब जुलियन्स आपल्याकडे तयार होतील पहा. तशी आपण ही सर्व हळद किसून घेऊया. अशा पद्धतीने आपण सर्व हळद किसून घेतलेली आहे. आपण जर हळद अशीच ठेवली तर काळी पडायला लागते पहा. आधी किसलेली थोडी हे झालेली आहे, तर याचं काही हे होत नाही. आता आपण ह्याला लगेच आपण मीठ वगैरे लावून घेऊया, म्हणजे ही हळद काळी पडणार नाही. कारण हवेशी कॉन्टॅक्ट आला की हळद काळी पडते. त्यासाठी आता आपण याला मीठ वगैरे लावून घेणार आहोत. हळद सर्व किसून घेतली. हे घेतलं आहे मी मीठ. हे मीठ जवळजवळ 3 चमचे घेतले आहेत पोह्याचे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकून घ्या. मी आत्ता थोडं टाकते आणि मग नंतर थोडं टाकेन. आणि हे सगळं लावून घेऊया, म्हणजे आपली हळद काळी पडणार नाही. असं चोळून मी हे ठेवून देते. मीठ लावून मी हे ठेवते. आणि आपण याच्यामध्ये आलं टाकून घेऊया. लिंबाचा रस वगैरे टाकून सर्व मसाले टाकून घेऊया. एक एक वस्तू टाकूया. आपण आता यामध्ये मीठ टाकून घेतलं. आता आपण हे आलं साल काढलेलं आलं किसून घेत आहोत. आलं पण खायला पाहिजे, त्यासाठी हळदीबरोबर आल्याचं कॉम्बिनेशन छान होतं आणि लोणचं छान लागतं. म्हणून मी हे आलं किसून घेते. तर आपण हे छान मिक्स करून घेऊया. आलं पण यामध्ये मीठ टाकल्यामुळे पाणी सुटायला लागले पहा. आणि आल्याचा पण खमंग असा वास येतोय. आता आपण यामध्ये इतर मसाले टाकून घेऊया. लिंबाचा रस वगैरे. आपण इथे 7 लिंब घेतलेली आहेत. आता ते अशी मध्ये चिरून घेऊया आणि मग रस पिळून घेऊया याच्यामध्ये. तसंच तुम्हाला इथे मसाला दिसतोय. या मसाल्यामध्ये आपण मोहरीची डाळ, मेथी, लाल तिखट असं सर्व घेतलेलं आहे. जो आपण लोणच्याला मसाला करतो तो घेतलेला आहे मी यामध्ये. त्यामुळे अशा प्रकारे आपण सर्व लिंबा चिरून घेतली. तर आपण रस काढून घेऊ. असा रस काढायचा असतं, त्याने आपण हे रस काढूया. नेहमी रस काढायला आपण स्टीलचंच वापरत जा. ॲल्युमिनियमने नेहमी रस काढायचा नाही, कारण आंबट लिंबाचं रिॲक्शन होऊन ॲल्युमिनियम वापरू नये रस काढण्यासाठी. म्हणून मी हे स्टीलची रस काढण्यासाठीच नेहमी वापरते लिंबाचं. तुम्हाला हवं असेल तर याची साल पण बारीक चिरून तुम्ही याच्यात टाकू शकता. मी लिंबाचा रस टाकलेला आहे याच्यामध्ये पहा. अशी आपण सर्व लिंब पिळून घेऊया. आता आपण हे 7 लिंबांचा रस घातलेला आहे. आणि हा आपला लोणच्याचा मसाला. त्याच्यामध्ये मी काश्मीरी तिखट घातलेला आहे, मेथी दाणे आणि आपली मोहरीची पिवळी डाळ छान गरम करून असं छान असा हा मसाला मी करूनच ठेवलेला असतो. त्यामुळे मला पटकन लोणचं घालता येतं.
आणि हे छान मिक्स करून घेते आणि एका बरणीमध्ये भरून घेते. अशा प्रकारे आपलं हळदीचं लोणचं तयार होत आहे. पहा, नक्की सीझनमध्ये एकदा तरी ओल्या हळदीचं लोणचं खावं. याचे आयुर्वेदिक व्हॅल्यू जास्त आहे हळदीची. आपल्या जेवणामध्ये ओली हळद असावी. अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये लोणच्याचा मसाला, लिंबू, मीठ सर्व घालून घेतलं. हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडं अर्धा चमचा साखरसुद्धा घालू शकता. अशा प्रकारे बिना तेलाचं आपलं हे हळदीचं लोणचं झालं आहे. हवं असेल तर आपण थोडंसं मोहरीचं तेल गरम करून यामध्ये घालू शकतो. पण जर तुम्ही नसेल खात तर हे लोणचं तयार आहे. हे 1 महिनाभर टिकतं. फ्रीजमध्ये ठेवलं तर आरामात 3-4 महिने टिकतं. तसं हे ओल्या हळदीचं आलं घालून केलेलं लोणचं सीझनचं नक्की सगळ्यांनी करावं आणि करून पहा आणि मला पण सांगा कसं झालं ते. छान आहे. अशा प्रकारे आपले हे पाव किलो हळद होती आणि सर्व मिळून आलं वगैरे सगळं मिळून 350 ग्रॅम होतं. तर अशा प्रकारे आपलं हे 350-400 ग्रॅमचं हे लोणचं तयार झालेलं आहे. 2 बाउलमध्ये आरामात ह्या सीझनमध्ये पुरेल. नक्की करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ येतील तर नक्की पहा. थँक्यू, धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त राहा.